सुखिया एक खूपच गरीब माणूस होता। त्याच्या कुटुंबामध्ये त्याचा 17 वर्षाचा मुलगा अभिमन्यू आणि आजारी बायको होती। सुखिया दररोज जमीनदारच्या हवेलीमध्ये कामाला जायचा। कसं करू हिच्या इलाजाचा व्यवस्था, किती हिची तब्येत खराब झालीये। सुखियाचा मुलगा अभिमन्यू आत येतो, आपल्या बाबांची काळजी समजतो आणि बोलतो, बाबा, आईचा इलाज करणं खूप गरजेचं आहे। का हिच्या इलाजासाठी काही मदत नाही मागू शकत? सुखिया थंड श्वास घेतो आणि विचारात पडतो। सुखिया हळूहळू हवेलीकडे जातो आणि आत जाऊन झाकतो। जमीनदार आरामात खुर्चीवर बसलेला आहे आणि गावाची लोक काम करत आहे। सुखिया वाकून त्याच्याकडे जातो। मालक, काही मदत हवीये। माझी बायको खूप आजारी आहे। काही पैसे मिळाले असते तर खूप उपकार झाले असते। जमीनदार त्याचं बोलणं ऐकतो आणि हसायला लागतो आणि सगळ्यांच्या समोर त्याला अपमानित करायला सुरू करतो। सुखिया, तुला पैसे हवेत? तुझ्या बापाचं कर्ज तर तू अजून उतरवलं नाहीयेस आणि अजून वरून मला पैसे मागतोयस। लाज नाही वाटत तुला? गाववाले पण जमीनदारच्या बोलण्यावर हसायला लागतात। मालक, हालत खूप खराब आहे। मी तुम्हाला व्याजासोबत वापस करेल। या वेळेस थोडासा सहारा द्यावं। तू असा कोणता करिश्मा करणार आहेस जो व्याजाने पैसे वापस देणार आहेस? गरीब कुठला? तुझा बाप सुद्धा असाच पाया पडत येत होता। त्याच्यासारखंच तुला सुद्धा जगणं आणि मरणं आहे, समजलं? जमीनदारच्या तिखट शब्दांना ऐकून जमीनदारच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि तो गपचूप तिथून निघून जातो। सुखिया रातभर आपल्या अपमान आणि गरिबीबद्दल विचार करत असतो। जमीनदाराने जी त्याची सगळ्यांच्या समोर बेइज्जती केली होती ती त्याच्या हृदयावर जाऊन लागली होती। काय हेच आयुष्य राहिलंय माझं? बापाचं कर्ज फेडण्यामध्येच माझं आयुष्य जाणार आहे। न माझ्या मुलांची काळजी करू शकतोय, न माझ्या बायकोची। आपल्या अपमान आणि गरिबीच्या दुःखामध्ये पडून सुखियाने रात्रीच आपला शेवटचा श्वास घेतला। त्याच्या कुटुंबावर एक मोठा अंधार आणि दुःखांचा डोंगर कोसळून पडला। अभिमन्यू आपल्या बाबांच्या शरीराला बघून फुटून फुटून रडायला लागतो। बाबा, आम्हाला एकट्याला सोडून का निघून गेलात? गाववाले सहानुभूतीने त्याच्याकडे बघायला लागतात। सुखियाच्या मृत्यूच्या नंतर जमीनदार त्यांच्या झोपडीवर येतो आणि अभिमन्यूला आपल्या हवेलीमध्ये काम करण्यासाठी बोलतो। हे बघ अभिमन्यू, तुझ्या वडिलांचं कर्ज अजूनही बाकी आहे। जर चुकवायचं असेल तर तुला माझ्या हवेलीत काम करावं लागेल। तयार आहेस? हो मालक, जसं तुम्ही म्हणताल। कर्ज फेडण्यासाठी अभिमन्यूने जमीनदाराच्या हवेलीवर काम करण्यास सुरुवात केली। अभिमन्यू झाडू लावत होता तेव्हा खोलीमध्ये ठेवलेल्या आयफोनची घंटी वाजते। अभिमन्यू अचंबित होतो आणि चोहीकडे बघतो आणि हळूच आयफोन उचलतो। हॅलो? तेव्हा मागून जमीनदारची मुलगी अर्चनाची आवाज येते। अरे, हे काय करत आहेस तू? आयफोनला हात लावण्याची हिम्मत कशी झाली तुझी? अभिमन्यू घाबरतो आणि घाबरून त्याच्या हातातून तो आयफोन खाली पडतो आणि तुटून जातो। अर्चना रागात त्याच्यावर ओरडायला लागते, तुला माहित पण आहे की हा किती महागाचा फोन आहे? गरीब कुठल्या, तुझी इतकी हिम्मत? बेबीजी, माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा। अर्चना रागात जमीनदाराला बोलवते। बाबा, ह्याने माझा आयफोन तोडला आहे, तुम्ही ह्याला शिक्षा द्या। जमीनदाराला खूप राग येतो। ऐक आता, तू सरळ आता जेलमध्ये जाणार। मालक, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, कृपा करून माझ्यावरती रहम करा। तुझ्याकडून मला फोनचा पूर्ण पैसा पाहिजे, समजला? 3 दिवसाच्या आत मला नवीन आयफोन पाहिजे। जर तू नाही आणलं तर तुझ्या आईसोबत तुला सुद्धा या गावातून धक्के मारून हाकलून देईल। आणि लक्षात ठेव, या गावात तेव्हाच पाऊल ठेव जेव्हा फोन घेऊन येशील। तो गपचूप हवेलीतून बाहेर निघतो। अभिमन्यू हळूहळू घरी जायला लागतो। त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि चेहरा उदास होता। त्याला हे माहित नव्हतं की तो इतका महाग आयफोन कुठून घेऊन येणार, पण जमीनदाराचा हुकूम पण त्याला मानायचं होतं। बाबाच्या जाण्यानंतर आता हा एक वेगळाच त्रास। आता आईला कसं सांगू?
अभिमन्यू चालत चालत अचानक गावाच्या त्या डोंगरावर जाऊन पोहोचतो जिथे जायला लोक घाबरायचे. अभिमन्यू चोहीकडे बघतो आणि विचार करतो, काय करू, कसं एकत्र करू एवढे पैसे. खाव्यामध्ये एक विचित्र आवाज येते, जसं कोणीतरी त्याला बोलवत आहे. कोण कोण आहे इथे. अभिमन्यूच्या समोर एक म्हातारी बाई दिसते. तिच्या जवळच 2 गाय बांधलेल्या होत्या. अरे बाळा, इथे ह्या सुनसान डोंगरावर तू काय करत आहेस. काय तुला भीती नाही वाटत. आई, माझ्या जीवनामध्ये आता काही भीतीसारखं काही उरलंच नाहीये. जेव्हापासून माझे वडील गेलेत, तो सरपंच माझ्या वडिलांना आणि माझ्या आईला नेहमी त्रास देत असतो. आता त्याने मला आयफोन घेऊन यायला सांगितलंय, नाही तर मला आणि माझ्या आईला गावातून काढेल. तर ह्याचा अर्थ ही पूर्ण प्रॉब्लेम त्या आयफोनमुळे झाली आहे. हे बघ, या शेणामध्ये एक खास शक्ती आहे. ह्याला घेऊन जा आणि आपल्या घराच्या बाहेर ठेवून दे. सकाळी ह्याचा चमत्कार स्वतःच बघशील. म्हाताऱ्या बाईचं बोलणं ऐकून अभिमन्यू हैराण होतो. तुम्ही कोण आहात. मी ह्या डोंगराची रक्षक आहे. माझ्याकडे प्रकृतीची विशेष शक्तिया प्राप्त झाल्या आहेत, ज्यांना मी गोबर सारख्या वस्तूंमध्ये पण जादू टाकू शकते. हे घे, हे तुझ्या कामाला येईल. ह्याला नेक कामासाठी वापर. अभिमन्यू शेणाचा वाळलेला कंडा घेऊन आपल्या घरी निघून जातो. अभिमन्यूने रात्री झोपण्याच्या आधी तो गोबरचा कंडा घराच्या बाहेर ठेवला. सकाळी अभिमन्यू दरवाजा उघडतो आणि बघतो की शेणाच्या जागेटी एक जादुई आयफोन ठेवलेला होता. तो अचंबित होऊन त्याला बघतो. हे काय आहे. हे तर शेण होतं. हा आयफोन कसा झाला. अरे, हा तर खरंच आयफोन झालाय. पण हा मायावी कसा असू शकतो. आयफोनची स्क्रीन आपोआप ऑन होते आणि एक विचित्र आवाज ऐकू येते. अभिमन्यू, हा आयफोन तुझ्या समस्यांचा समाधान आहे. ह्याने तू सगळं काही बघू शकतोस आणि जाणू शकतोस जे आतापर्यंत तुझ्याकडून लपवलेलं होतं. तुम्ही कोण आहात आणि हे कसं शक्य आहे. मला त्या म्हाताऱ्या बाईने तुझ्या मदतीसाठी पाठवलेलं आहे. मी तुला खरं दाखवण्या आणि जमीनदाराच्या अत्याचारांना उजागर करण्यासाठी तुझी मदत करेन. तर मग काय मी ह्याच्याद्वारे माझ्या वडिलांसोबत आणि दादांसोबत जे झालं त्याचं खरं जाणू शकतो. हो, पण तुला साहस ठेवावं लागेल. हा आयफोन तुला त्या प्रत्येक घटनांना दाखवेल जे जमीनदारांनी तुझ्या कुटुंबाबरोबर आणि गावाच्या लोकांबरोबर केलेलं आहे. आणि मग आयफोनवर एक व्हिडिओ प्ले होतो ज्यामध्ये त्याचे बाबा आणि त्याच्या आजोबांना जमीनदार धमकवत होता. जमीनदार साहेब, आम्ही तर तुमच्या सेवांमध्ये काही कमी नाही ठेवली, पण तुम्ही आम्हाला असं का सतवता. ही जमीन आता आमची आहे आणि तुला याच्यामध्ये काम करावं लागणार. फक्त मजदुरी करून काम करायचं. तुमच्या बापदादांनी आमची गुलामी केली होती, आता तुलाही करावी लागेल. हे जमीनदाराने काय केलं माझ्या परिवारासोबत आणि गाववाल्यांना सुद्धा असं सतवलं. तुला आता जमीनदाराची सच्चाई लोकांपर्यंत पोचवावी लागेल जेणेकरून ते सगळे जागरूक होतील. अभिमन्यू आयफोन घेऊन गाववाल्यांच्या मधोमधी येतो. भावांनो आणि बहिणींनो, मी आज तुम्हा सगळ्यांना ते दाखवू इच्छितो जे आजपर्यंत आपल्यापासून लपलेलं होतं. या जमीनदाराने आपल्या पूर्वजांसोबत काय काय अत्याचार केलेत, कसे कसे अत्याचार केलेत. तो आयफोनने व्हिडिओ प्ले करतो ज्याच्यामध्ये जमीनदार गाववाल्यांचा हक मारताना दिसतो. हे काय आहे. आमच्या सोबत तो धोका होत आहे. आम्ही तर कायम आपल्या मेहनतीचा हक्क मागलेला होता आणि त्याने आमची जमीन आणि पिकं छिनून घेतली. हो, आता वेळ आली आहे की आपण या अन्यायाचा विरोध करायचा. आता आपला हा मायावी आयफोन आपल्याला सगळ्या समस्यांचं समाधान देईल आणि आपण याच्याद्वारे जमीनदाराची सत्यता सगळ्यांच्या समोर आणून दाखवू. गावची लोक रागात जमीनदाराच्या घरी पोचतात आणि अभिमन्यू आयफोन मध्ये त्याला आणखीन व्हिडिओज दाखवतो. हे काय करत आहात तुम्ही सगळे. या आयफोन मध्ये सगळं खोटं आहे माझ्याबद्दल. हे सगळं कट रचलाय. हा काही कट नाहीये, हे सगळं खरं आहे. तुमच्या कुकर्माचा पडदा आम्ही फाडलाय. हा आयफोन तुमच्या सगळ्या अत्याचारांचा पुरावा आहे. आता आम्ही सगळे मिळून तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करणार. हो, आता आणि अन्याय आम्ही नाही सहणार. आम्हाला आमचा हक्क हवाय.
गाववाले जमीनदाराला पोलीस स्टेशन घेऊन जातात. अभिमन्यू इन्स्पेक्टरला जमीनदारची सगळी काली करतूत दाखवतो. इन्स्पेक्टर जमीनदाराला लॉकअप मध्ये बंद करतो. अभिमन्यू जमीनदाराकडे बघतो आणि बोलतो, तुम्ही आमच्या परिवाराचा आणि गाववाल्यांचा हक्क मारलाय, पण या मायावी आयफोनने आम्हाला सगळं खरं दाखवलं आणि आजपासून आम्ही सगळे आजाद झालोय. हा जादुई आयफोन खरंच आमच्यासाठी वरदान बनून आलेला आहे. धन्यवाद अभिमन्यू. नाही, ही आमची एकता आणि न्यायाची ताकद आहे आणि आपल्याला आता या एकतेला आणि न्यायाला थांबवून ठेवावं लागेल. अभिमन्यू आणि गाववाले ह्या जादुई शेणाच्या आयफोनच्या मुळे जमीनदाराच्या गुलामीकडून कायमसाठी मुक्त होतात.